बीडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालंय। सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं बीडकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। त्यामुळे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तलावातील पाण्याचं विधिवत जलपूजन केलं। बीडच्या बिंदुसरा नदीला पूर आलाय, तर दगडी पुलावरून पाणी वाहू लागल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पुराची शक्यता वाढवण्यात आली आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मागील 24 तासात दमदार पाऊस झालाय। 680 गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली, तर सर्वाधिक पावसाची नोंद जालना जिल्ह्यात झाली। धाराशिव जिल्ह्यातील येडशी परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे लातूर आणि बार्शी मार्गावर पाणीच पाणी झालंय। जागोजागी पाणी साचल्यानं रस्त्यातही खचलाय आणि रस्ता खचल्यानं जीव धोक्यात घालत नागरिकांचा प्रवास सुरू आहे। जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 753 गावांमधील 17,154 शेतकऱ्यांना फटका बसलाय। केळीसह फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर जवळपास 10,632 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येते। अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। खासदार निलेश लंके यांनी या नुकसानीची तातडीनं पाहणी करत मदतीची घोषणा केली। सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील ओढ्याला पूर आलाय। मागील 3 ते 4 दिवसात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं नदी नाल्यांसह ओढे तुडुंब भरून वाहू लागले। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरलंय। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घारेगाव पिंपरी शिवारातील शेतकऱ्याची विहीर खचली। विहीर खचतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। अवघ्या काही सेकंदातच विहीर जमीनदोस्त झाली। त्यामुळे शेतकऱ्याचे तब्बल 10 ते 12 लाखांचं नुकसान झालं। मे महिन्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानंतर आता पावसानं थोडी विश्रांती घेतली। पावसाचा वेग मंदावलाय, तर येत्या 24 तासांमध्ये मात्र विदर्भात पावसाचा जोरदार इशारा देण्यात आलाय। 30 मे ते 6 जून पर्यंत पावसाची उघडीप सुरूच असेल। येत्या 24 तासांमध्ये 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय, तर राज्यातील उर्वरित भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात दमदार पाऊस झालाय। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि लातूरसह हिंगोली या 5 जिल्ह्यांमध्ये तब्बल 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय, तर जालन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। सातारा जिल्ह्यात दरवर्षीच जानेवारी ते जून महिन्यादरम्यान पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे नागरिकांना आणि जनावरांनाही टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो। मात्र यंदा मे महिन्यातच धुवाधार पाऊस पडल्यानं टँकर बंद झालेत, तर 80 गावांसह 450 वाड्यांची तहान भागली। पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणी योग्य वापसा स्थिती तयार होणार आहे। त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिलाय। राज्यात आपत्ती परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत। मुंबई शहर व उपनगरात एनडीआरएफ 3 पथके, तर पालघरमध्ये 1, नागपूर येथे 2 पथके तैनात करण्यात आली आहेत। पेण शहरात आरोग्यास घातक असलेल्या अॅनालॉग पनीरचा मोठा साठा सापडलाय। पेणच्या गोदावरी परिसरातील एका गोडाऊनवर मनसे कार्यकर्त्यांनी धडक कारवाई करत हा सर्व प्रकार उघडकीस आणला। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच 2 रानटी हत्तींनी प्रवेश केलाय। त्यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली। वनविभागाचे एक पथक या रानटी हत्तींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्रांमध्ये ठिकाणांच्या यादीत वाढ झाली आहे। ही आकडेवारी 20 वरून 63 वर पोहोचली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 20 ठिकाणी दरड कोसळली होती। राज्यातील कातळ शिल्पांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश होणार आहे। यासाठी कातळ शिल्प असलेल्या सर्व ठिकाणांची माहिती संकलित करून त्याचा रोडमॅप तयार करण्याच्या सूचना आशिष शेलार यांनी दिल्या आहेत। शेषात्मज गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागांच्या प्रतिकृतीची फुलांची सजावट करण्यात आली आहे। शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या बाप्पांचे रूप विलोभनीय दिसते। याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता। गरीब रुग्णांना उपचार व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्पन्नाचे दाखले देण्यात पुणे शहर व हवेली तहसील कार्यालय जाणून बुजून दिरंगाई करते। हे दाखले त्वरित द्यावे यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं। अमरावतीच्या अचलपूर येथील फिनले प्रकरणी कामगारांच्या आंदोलनाचा तोडगा निघत नसल्याने आमदार प्रवीण तायडे आक्रमक झालेत। कामगारांचं वेतन द्या नाही तर तुमच्या 3 लोकांना फासावर लटकवणार असा थेट इशारा मिलच्या अधिकाऱ्यांना तायडे यांनी दिलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कोठला परिसरात धडक कारवाई करत अनेक बेकायदेशीर अतिक्रमणे हटवली आहेत। यावेळी कारवाई दरम्यान पोलीस पथकानंही खंबीर साथ दिली। मागील 10 ते 12 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे कास पठारच्या सौंदर्यात भर पडली आहे। कास पठार हिरवंगार झाल्यानं पर्यटकांची पावलं आपोआप कास पठाराकडे वळू लागली। येथे 4 प्रकारची दुर्मिळ फुलं उमलायला सुरुवात झाली। नागपुरातील नाग नदीची स्वच्छता अद्यापही अपूर्णच आहे। त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास पुन्हा पूर स्थिती निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येते। या प्रकरणी आमदार प्रवीण दटकेंनी पाहणी करून नाराजी व्यक्त केली। नितीन गडकरी यांनी लिहिलेले संघातील मानवी व्यवस्थापन पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे। यावेळी सुनील आंबेरकर आणि विवेक घळसासी हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत। नागपूर भोपाळ महामार्गावर पोलिसांनी एका कारमधून 60 लाखांची रोकड जप्त केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 ताब्यात घेतलंय। परराज्यातील एका राजकीय पुढाऱ्याची रक्कम असल्याचा पोलिसांना संशय आहे। गोंदियामधील गोंडी टोला ते मुरपार दरम्यान 6 इलेक्ट्रिक खांबांवर लावण्यात आलेले इलेक्ट्रिक कंडक्टर तार चोरून नेणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून तब्बल 4,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सोलापुरातील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आईसोबत मित्रानं अनैतिक संबंध ठेवल्याचं उघडकीस आल्यानंतर मित्रानंच मित्राची हत्या केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली। गोल्ड लोन व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या कागदपत्रांद्वारे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांनी तपास केला। मुंबई मेट्रो 5 म्हणजेच ठाणे भिवंडी कल्याण मार्गासाठी राज्य सरकारकडून MMRDCला 11 कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय। आतापर्यंत या प्रकल्पासाठी मागील 3 वर्षांमध्ये 171 कोटी रुपये देण्यात आले। आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही ओळख पुसून धारावी हे सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचं प्रतीक ठरेल आणि सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणूनही नावारूपाला येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला।